3 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता मालेगावात आक्रोश. गेट तोडत संतप्त आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही. चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगाव या ठिकाणी कडकडीत बंद. अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त. 24 वर्षीय आरोपीला काल पोलीस कोठडीची शिक्षाही सुनावली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार. चाकणकरांची ही ग्वाही. नवी मुंबईमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणं टाळलं. पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला जाणं टाळलं. मात्र गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण झालं. शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आता जाग आली. 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसांमध्ये लोकार्पण. मनसेचे नेते गजानन काळे यांचीही टीका. नवी मुंबई या ठिकाणच्या शिवरायांच्या पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरे यांच्यावरील केस मागे घ्यायला सांगणार. अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला याच्याशी मी सहमत नाही. गणेश नाईक यांचं हे वक्तव्य. धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड. भाजप विरोधातल्या उमेदवारांची माघार. बारामती नगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक बिनविरोध. नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच नगरसेवकांची बिनविरोध निवड. साताऱ्यातल्या म्हसवड या ठिकाणच्या श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यात्रेचा रथोत्सव सोहळा. रथोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती. बिहारमध्ये नितीश कुमार सरकारचे खाते वाटप जाहीर. नितीश कुमार यांच्याकडील गृह खातं प्रथमच भाजपकडे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी गृह खात्याची धुरा सांभाळणार. दुबईमध्ये एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचं तेजस विमान कोसळलं. दुपारी 3:40 अपघात झाल्याची माहिती. दुर्घटनेमध्ये पायलटचा मृत्यू.